नमस्कार. आज आहे अक्षय तृतीया आणि त्यानिमित्तानं मला बनवायच्या होत्या पुरणपोळ्या. तर डाळ इथे धुवून घेतली आणि कुकरला शिजायला लावली आणि डाळ शिजेपर्यंत मी देवपूजा करून घेतली. तर बरेच जण आज आंब्याचा रस आणि पुरी असा बेत करतात, पण माझ्या आद्विकला आणि अन्वीला दोघांनाही पुरणपोळ्या खूप जास्त आवडतात, म्हणून मी आज पोळ्यांचा स्वयंपाक केलेला. तर इथे वाटण वाटून घेतलं मी आणि लगेच आमटीला फोडणी दिली. तर आमटी उकळेपर्यंत मी भजीसाठी कांदा वगैरे चिरून ठेवला. माझ्या अन्वीला आणि आद्विकला 2 दिवस सलग 3 टाईम जरी पुरणपोळ्या दिल्या तरी त्या खूप आवडीने खातात. त्यांना दोघांनाही पुरणपोळ्या खूप जास्त आवडतात. त्यामुळे मी एकदा पोळ्या केल्या की पुरण थोडं जास्तच बनवते. मग नेक्स्ट टाईम त्यांना परत खायचं असेल की गरम गरम बनवून देते. आणि आता इथे डाळ व्यवस्थित शिजलेली आहे. गरम गरम डाळ मी पटकन चाळणीमध्ये घेऊन चांगले वाटून घेतलेली आहे आणि एकदम मऊ पुरण झालेलं आहे. नंतर कांद्यामध्ये मीठ, मिरची, ओवा सर्व टाकून गरम गरम भजी बनवून घेतले. तोपर्यंत आद्विकची लुडबुड चालूच होती. आई झाल्या का पोळ्या बनवून, असं सारखं विचारत होता. तर मग पटकन इथे देवाचे नैवेद्य बनवून घेतले आणि नंतर बाकीच्या ज्या पोळ्या होत्या त्या पण पटपट सर्व लाटून घेतल्या. आणि एकदा का बाकीचा सगळा स्वयंपाक झाला की पोळ्या लाटायला काहीच टाईम लागत नाही. एकदम पटपट पोळ्या होऊन जातात. तर काही जणांना पोळ्या खायला नाही आवडत, पण पोळ्यासोबत जे आपण आमटी बनवतो ती आमटी आणि भात खायला खूप आवडतं. तर मीही त्यातलीच एक आहे. सर्व पोळ्या बनवून झाल्या आणि मग त्यानंतर देवाला नैवेद्य दाखवला आणि मग सर्वांना जेवायला दिलं. अन्वी आणि आद्विक तर सारखं बोलत होते, आई पोळ्या खूप छान झाल्यात, आणि खूप आवडीने खात होते. त्या दोघांना खूप जास्त आवडतात पोळ्या. नंतर संध्याकाळी दिवा लावला, छोटीशी अक्षय तृतीयेची पूजा केली आणि असा गेला आजचा दिवस. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि शेअर करा.